मित्रांनो नमस्कार. कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, अजीब टॅलेंट या माझ्या चॅनलवरील सदरामध्ये आज आपण अशाच एका अजीब टॅलेंट मनामध्ये जतन करत जगणाऱ्या एका हुरहुन्नरी तरुणाकडे आलो आहे. त्यांचं नाव, त्यांचं गाव याबाबत तेच त्यांची ओळख करून देतील. विजयराव नमस्कार. नमस्कार. माझ्या प्रेक्षकांना तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा. माझं नाव विजय कुलकर्णी. मी सोलापूरचा आहे. मी सिव्हिल इंजिनियर आहे. अच्छा विजयराव, आज मी तुमच्याकडे येण्याचं प्रयोजन मी तुम्हाला सांगतो की तुम्ही, आपण सगळे कॉमन मॅन आहेत, आपण सगळी सर्वसाधारण माणसं आहेत, पण या सर्वसाधारण माणसांमध्ये सुद्धा कुणाकुणाकडे काही असाधारण गुण असतात आणि त्या गुणांनाच कुठेतरी एक्सपोजर मिळावं, कुठेतरी त्यांचे गुण, त्यांचं कौतुक कुणीतरी करावं, पाठीवर एक कौतुकाची थाप पडणं, याला जीवनात खूप महत्त्व असतं. हे मी तरी एक कलाकार म्हणून खूप उत्तमरित्या जाणतो आणि त्याच प्रयोजनार्थ मी आज विजय कुलकर्णी साहेबांच्या घरी आलोय. आता अजीब टॅलेंट, काय टॅलेंट आहे हो या व्यक्तीकडं? मित्रांनो, जीवन हा सुखदुःखाचा खेळ आहे. आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स हे चालूच असणार आहेत. म्हणतात ना, ये जिंदगी तो कभी धूप है कभी छाव है, कभी सुख है कभी दुख है, ये जिंदगी बस ऐसा ही तो मेला है. कुछ आते हैं, कुछ मिलते हैं, कुछ बिछड़ते हैं, सब कुछ सहते हुए हमें तो मुस्कुराहट हंसते हुए जिंदगी को जीना पड़ता है. तर ह्या अजीब टॅलेंट या सदरात विजय कुलकर्णींना इन्व्हॉल्व करण्यासारखं त्यांच्याकडे काय टॅलेंट आहे हे मी तुम्हाला सांगतो. आणि पण त्या टॅलेंटची सुरुवात आपण करतोय त्यांच्याच एका गाण्याच्या एका कडव्याने. विजयराव, तुमच्या आठवणीत असलेलं, म्हणजे ज्या गाण्याला एक पार्श्वभूमी आहे, पिक्चर मधली म्हणत नाही मी, तुमच्या रिअल लाईफ मध्ये ह्या गाण्याशी काहीतरी नातं असू शकतं. तर असं नातं असणारं एखादं गाणं, त्या गाण्याने मला आज सुरुवात करायची. असं कोणतं गाणं आहे आणि त्याच्या मागं पार्श्वभूमी काय आहे ती थोडीशी सांगून तुम्ही त्या गाण्याचं एक कडवं म्हणायचं. उपहार पिक्चर मधलं अच्छा. मैं एक राजा हूँ तू एक राणी है. ओके. हे गाणं आमच्या मिसेसला भयंकर आवडायचं. बर. दुर्दैवाने ती आता एक्सपायर झालेली आहे. अरे अच्छा. आणि जेव्हा सुरुवातीला मी तिला भेटलो हां. तर त्यावेळेस त्यांच्या घरी गेल्यानंतर आमच्या सासऱ्यांनी मला एक गाणं म्हणायला सांगितलं होतं की तुम्ही गाणी म्हणतात, एक छान गाणं म्हणा म्हणून. आणि तिचं नाव पण राणीच होतं. अच्छा. म्हणजे राणीच म्हणत होतो घरचे सगळे. त्यामुळे ते गाणं मला भयंकर आवडतं. ओके, चालेल. ते गाणं मी तिथं म्हणलेलं होतं. तर त्या आठवणी व्हेरी गुड. आज मी परत व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्हाला विश ऑल द बेस्ट. यू कॅन स्टार्ट दॅट सॉन्ग. मैं एक राजा हूँ तू एक रानी है, मैं एक राजा हूँ तू एक रानी है, प्रेम नगर की एक सुंदर प्रेम कहानी है, मैं एक राजा हूँ तू एक रानी है, क्या होती है प्रेम कहानी ये भी तू नादान जानी, कितनी प्यारी प्यारी तेरी ये नादानी है, मैं एक राजा हूँ. वा विजयराव, वा विजयराव. पहिल्यांदा मी खेद व्यक्त करतो की आपल्या वहिनीसाहेब आज या जगात नाही आहेत आणि त्यांच्याशी निगडीत त्यांना तुम्ही पहिल्यांदा पाहायला सासरवडीला जेव्हा गेला त्यावेळच्या आठवणी तुमच्या या ताज्या झाल्या. तर अशाच आठवणींना ताज्या ठेवत तुम्हाला जगण्याची ताकद मिळो इतकीच मी त्या देवाकडे प्रार्थना करतो. आणि मित्रांनो, या व्यक्तीला गाण्याचं एक एक कडवं म्हणायला लावण्याचं पण कारण काय आहे हे तुम्हाला जसा जसा इंटरव्ह्यू प्रोग्रेसमध्ये जाईल तसं समजेलच. विजयराव, मी आत्ताच म्हणलं की जीवन हा एक सुखदुःखाचा खेळ आहे. त्या अनुषंगाने तुम्ही किशोरदाचं एखादं गाणं म्हणू शकाल? तर तशा एखाद्या गाण्याचं एक कडवं तुम्ही म्हटलं तर बरं होईल. जिंदगी का सफर है कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं, है ये कैसी डगर चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं, जिंदगी को बहुत
प्यार हमने किया, मौत से भी मोहब्बत निभाएंगे हम, रोते रोते जमाने में आए मगर हंसते हंसते जमाने से जाएंगे हम। जाएंगे पर किधर है किसे ये खबर, कोई समझा नहीं कोई जान। वाह, बढिया विजय साहेब. मित्रांनो, खरंच दुःखाचा डोंगर जेव्हा कोसळतो ना आपल्यावर, तेव्हा ज्याचं त्याला माहीत असतं आणि त्यातून आपला कंपॅनियन, आपला साथीदार, ज्याने आपल्याला आयुष्यभर साथ दिलेली असते, तो जेव्हा अचानक जातो तेव्हा कसं जगावं लागतं हे त्या त्या व्यक्तीलाच माहीत असतं. तरी पण उमेद आपल्याला हरवायची नाहीये, खचून आपल्याला कधीच जायचं नाहीये. हाच तर सल्ला या विजयरावांच्या उदाहरणावरनं मला सगळ्या समाजाला द्यायचा आहे. विजयराव, मला एक विचारावंसं वाटतं आपल्याला. आपलं जर वय गृहीत धरलं तर 66-67 वय आपलं. त्या काळात तुमचं हे जे लग्न झालं, इतकं तुम्ही प्रेमाने राहिलात, हा तुमचा अरेंज्ड मॅरेज होतं का लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज होतं. मित्रांनो, जुन्या काळातलं म्हणजे पहा, 40 वर्षांपूर्वी साधारण लव्ह मॅरेज केलेली व्यक्ती आणि आज त्यांची साथीदार त्यांची साथ सोडून निघून गेली, पण तिला जी गाणी आवडायची ती गाणी ह्यांना शेकडो गाणी, मित्रांनो शेकडो गाणी मुखोद्गत आहेत आणि त्यापैकी मी यांच्याकडनं 5-50 गाणी ऐकली आहेत. एकही शब्द न चुकता ही व्यक्ती ती गाणी गाऊ शकतो. भले विदाऊट म्युझिक गात असेल, भले सूर तालमध्ये थोडाफार फरक पडत असेल, कारण काय, आम्ही दोघंही काही फार मोठे दिग्गज नाहीयेत, पण वी आर डिफरंट दॅन द कॉमन पीपल. माय फ्रेंड मिस्टर विजय कुलकर्णी, he is a retired engineer from Corporation of Sholapur and he is definitely a different person than all the common people. म्हणूनच पुन्हा एक त्यांचा मी रंग दाखवण्याची त्यांना विनंती करतो. विजयराव, एखादं मराठी गीत तुम्हाला जे आवडतं, ज्याच्यामध्ये काही मतितार्थ आहे, जो मतितार्थ तुमच्या हृदयाला भेटतो आणि ऐकणाऱ्याला सुद्धा पटेल, असं एक मराठी गीत. हो, जगाच्या पाठीवर मधलं सुधीर फडकेंनी म्हणलेलं मी. अच्छा, बाबूजींचं गाणं. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, एक धागा सुखाचा, पांघरशी जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा, कपड्यासाठी करशी नाटक 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा, या वस्त्राचे विणतो कोण, एक सारखी नसती दोन, कुणान दिसले त्रिखंडात या हात विणकऱ्याचे, एक धागा सुखाचा. अगदी सत्य आहे मित्रांनो, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. काय त्या लिहिणाऱ्याची कमाल आहे, काय त्याचं ते कंपोजिशन आहे. और बाबूजी की आवाज, हा त्रिवेणी संगम आणि अजरामर गीत, अशाच निर्मिती आपल्यासाठी या लोकांनी करून ठेवल्या, म्हणून त्या लोकांचे लाख लाख मी धन्यवाद मानतो. आणि जाता जाता या एका इंटरव्ह्यू मधनं हा विजयरावांचा जो प्रवास आहे तो आपण 2-3 किती इंटरव्ह्यू होतील बघूयात, पण हा पहिला इंटरव्ह्यू, याचा मी कन्क्लुडिंग पार्ट आता लवकरच करतोय. पण विजयरावांना मी जाता जाता एक प्रश्न विचारतो. विजयराव, तुम्ही तुमचं वय मला 66 ते 67 या दरम्यान सांगताय आणि मी ऑब्झर्व करतोय तुम्हाला, यू आर लिव्हिंग स्टँडर्ड, यू आर लिव्हिंग व्हेरी स्टायलिश. तर ह्याच्या मागचं मग काय, तुमच्या वहिनींची काही आवड वगैरे होती ती जपताय का काय? होय, एक तर मला पहिल्यापासून छानपैकी स्वच्छ राहायची सवय. ओके. मी सकाळी योगा करतो. योगा? हो, योगा करतो. 21 जून नुकताच योगा डे झाला, जागतिक योगा डे झालेला आहे. पहा, पण टाकलेले होते. 66-67 वर्षावरती फिटनेस जो असतो
तो ह्या योगामुळे आहे. हा, अजून योगा. अजून तुम्ही मी संध्याकाळी 5 किलोमीटर माझं वॉकिंग असते डेली हो डेली. रोज संध्याकाळी 5 किलोमीटर चालणे. मी जिम करतो. अजूनही हो, जिम करताय. जिम करतो. क्या बात आहे. आणि संगीत तर काय माझं हार्ट आहे. वा क्या बात आहे. हा. संगीत संगीतावर मी जगतो. वा खरं. म्हणजे तुमच्या हृदयाची हो, हो, धडकन जी आहे हो, आहे. ती एक तर तुमच्या राणीची म्हणजे हो, तुमच्या होय, लाडक्या होय, होय, पत्नीची प्रश्न आणि नाही. संगीत होय या दोन गोष्टींच्या आठवणी हम्म. आणि संगीताच्या सोबत तुम्ही होय हे दुःख पेलताय. पेलतोय. हा दुःखाचा डोंगर तुमच्यावर होय. जो कोसळलाय हा. त्याच्यातनं तुमचे तुम्ही एकटे बाहेर आलेला होय आहात. होय होय डेफिनेटली हो. कुटुंबातल्या इतर लोकांची साथ अशा वेळेस नक्की असते. हो, असते. ज्या कोणी तुम्हाला साथ दिली आहे तुमची मुलगी मुला हो. सून या हो. सगळ्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. हं. आणि या पुढे सुद्धा हम्म. विजयरावांचा उत्साह कसा वाढेल, हं. त्यांची उमेद कशी टिकून राहील, हं. त्यांच्या हृदयातली ग्रीनरी हम्म. जो काही टवटवीतपणा आहे त्यांच्या हृदयात हं. तो कसा टिकून राहील हं. आणि त्यांच्या कलेद्वारे हं. लोकांना मिळणारा आनंद हा कसा आनंद मिळत राहील हं. यासाठी आपण प्रयत्नशील असूयात. विजयराव तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मी. उर्वरित आयुष्य तुमचं असंच अतिशय उत्साहवर्धक आयुष्य राहावं. ओके, ओके. तब्येत तुमची ठणठणीत राहावी हो. आणि जास्तीत जास्त तुम्हाला चांगलं आरोग्य संपन्न आयुष्य मिळावं यात ओके, शुभेच्छा. thank you, thank you. कुलकर्णी परिवाराला लाख लाख शुभेच्छा मी अर्पण करतो. मी नुकतंच ऐकलेलं आहे की कुलकर्णी साहेबांचा मुलगा हा सध्या डेन्मार्क मध्ये हो. कामानिमित्त गेलेला आहे. वैभव नाव त्याचं. वैभव. Right. हो. वैभवला मी माझ्या लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. हा. दूर देशात आहेस हं. पण तुझे वडील एकटे नाहीयेत एवढंच मी एक मित्र या नात्याने अगदी मनापासून आश्वासित करतोय त्याला. मुलीला आणि विजयरावांना आणि यांच्या मुलीला सुद्धा मुंबईला मुंबईला असते ती तिला पण मी आश्वासित करतो जावई. की तुमचे बाबा इथे एकटे नाहीयेत. हम्म. मुलगी जावई मुलगा आणि सून या चौघांना मी आश्वासन देतो एक चांगला मित्र म्हणून. ऍट एनी टाइम यू कॅन कॉल मी. आय विल बी देअर येस डेफिनेटली. थँक्यू. पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा थँक्यू sir. थँक्यू सर. पुन्हा भेटूयात. कुठेही जाऊ नका. दुसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये. विजय कुलकर्णी हे नाव दिसायला तुम्हाला अगदी कॉमन वाटलं तरी ही इज नॉट ए कॉमन मॅन. त्यामुळे एकाच भागामध्ये सगळा प्रवास शक्य नाहीये. भेटूयात लवकरच दुसरा एपिसोड घेऊन. ओके थँक्यू. थँक्यू. बंद केलं.